कल्याणमध्ये गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रेला सुरुवात झालेली आहे। मात्र या स्वागत यात्रेला यावर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीनिमित्त लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा जे आहेत ते या स्वागत यात्रेमध्ये सामील झालेले आहेत। आपल्यासोबत स्वतः सुरेश म्हात्रे हे लोकसभेचे उमेदवार आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने आज या शोभायात्रेमध्ये तुम्ही सामील झालात, कसा आनंद व्यक्त करताय? सर्वप्रथम तर या शोभायात्रेमध्ये आज खास करून गुढीपाडवा, हिंदू नववर्ष आणि नववर्षाचं स्वागत एवढा मोठा उत्साहात जल्लोषात इथं होत आहे आणि म्हणूनच या नववर्षाच्या निमित्ताने सर्व हिंदू बांधवांना, भगिनींना, मातांना मनपूर्वक नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे आणि भरभराटीची जावो ही मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा। लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, आजचं नवीन वर्ष आहे, कसा उत्साह आहे सगळा प्रचाराचा आपला? खूप चांगला उत्साह आहे। आपण पाहतात, मी सर्वांच्या मनामनात, सर्वांच्या हृदयात पाहिलेलं आहे, परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि खरोखरच नवीन वर्षात नवीन संकल्प आणि परिवर्तनाचा संकल्प असा विचार सर्वसामान्यांच्या, जनसामान्यांच्या मनामनात आज आपल्याला दिसून येत आहे। आज खऱ्या अर्थाने प्रचाराचं नारळ फुटलंय असं म्हणायला काय हरकत नाही? नाही, आज खरं म्हटलं तर प्रचाराचं नारळ म्हणण्यापेक्षा आज सर्वजण एकत्र मिळून नवीन वर्षाचं स्वागत करू, नवीन संकल्प करू, परिवर्तनाचा नवीन संकल्प करू। नक्कीच अशा पद्धतीने भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे या ठिकाणी या शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहेत। मात्र येणाऱ्या काळामध्ये नवीन संकल्प करून आपण ही उमेदवारी निवडणूक लढवणार आहोत असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।